नमस्कार मित्रांनो, आज आपण कोकणातील एक सुंदर आणि पवित्र प्रवास करणार आहोत। गुहागरवरून दाभोळ जेठी मार्गे थेट चंडिका देवीच्या दर्शनाला। हा प्रवास फक्त निसर्गाचा नाही तर श्रद्धेचा अनुभव आहे। चला सुरुवात करूया। गुहागरहून दाभोळकडे जाताना डावीकडे समुद्र, उजवीकडे डोंगर आणि मध्ये हिरवीगार शेती। कोकणातील प्रत्येक वळण निसर्गाने खास बनवलं आहे। वाटेत छोटे छोटे गावं, नारळांच्या झाडांच्या रांगा आणि शांत वातावरण मन प्रसन्न करतं। आणि आता आपण पोहोचलो आहोत दाभोळ जेटीवर। इथे बोटींची वर्दळ सुरूच असते। लाटांचा आवाज आणि थंड वारा, प्रवासाची खरी मजा इथूनच सुरू होते। बोटीतून समोरच्या किनाऱ्याला जाताना पाण्यावर उमटणाऱ्या सूर्यकिरणांचा नजारा अप्रतिम वाटतो। आता आपण बोटीत बसलो आहोत मित्रांनो। थंड वारा, पाण्याचे शिंतोडे आणि बोटीतलं हलकं हिलकावणं खरंच भन्नाट अनुभव आहे। जेठीवरून खाडी ओलांडताना कोकणचं खरं सौंदर्य अनुभवायला मिळतं। ही बोट म्हणजे स्थानिक लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग आहे आणि पर्यटकांसाठीही आकर्षण। किती शांतता आहे ना इथे, न शहराचा आवाज, न गडबड, फक्त वाऱ्याचा आणि लाटांचा आवाज। प्रत्येक लाट आपल्याला सांगते, थांब थोडा वेळ, हा क्षण अनुभवून जा। या खाडीच्या पलीकडे आहे चंडिका देवीचं मंदिर। डोंगराच्या कड्यात दडलेली ती गुहा आणि त्या गुहेतून देवीचं दर्शन, तो अनुभव शब्दात सांगता येणे अशक्य आहे। दाभोळ खाडीचा हा प्रवास आपल्याला शिकवतो की शांतता बाहेर शोधायची नसते, ती आपल्या आसपासच्या निसर्गातच दडलेली असते। फक्त थांबून ती आपल्याला मनात अनुभवता आलं पाहिजे। जेठी पार केल्यानंतर थोड्या अंतरावर आहे चंडिका देवी मंदिराचा रस्ता। डोंगर उतार, जंगल आणि शांत वातावरण, जणू काही देवीच्या दर्शनासाठी निसर्ग स्वतः आमंत्रण देतो आहे। इथे पोचल्यावर मन आपोआप शांत होतं। दापोली तालुक्यात दाभोळ येथे चंडिका देवीचे मंदिर आहे। चंडिका देवीचे हे प्राचीन मंदिर खडकात कोरलेल्या गुहेत आहे। मंदिरात पाऊल टाकताच थंड हवा आणि घंटांचा नाद मनाला स्पर्शून जातो। देवीची मूर्ती खडकातच कोरलेली असून ही जागा शक्तीचं आणि श्रद्धेचं प्रतीक आहे। असं म्हणतात की इथे येणाऱ्याच्या मनातील सर्व इच्छा देवी पूर्ण करते। अखंड नंदादीपाच्या उजेडात देवीचे दर्शन होते। अखंड शिळेत ही गुहा असून वाकून जावे लागते। या मंदिराचा इतिहास सांगायचा झाला तर इथे फार मोठं घनदाट जंगल होतं। पांडवकालीन असे चंडिका देवीचे मंदिर आहे। पांडव अज्ञातवासामध्ये असताना इथे वास्तव्याला आले। त्यांनी तिथे गुहा खोदण्यास सुरुवात केली। एके दिवशी देवी आपोआप तिथे प्रकट झाली। त्याच्यानंतर पांडव इथून निघून गेले। पांडव निघून गेल्यानंतर इथे मंदिर कुठे आहे, देवी कुठे आहे हे कोणालाच काहीच माहीत नव्हतं। तिथे एक ध्यानस्थ म्हणून श्री जमुनापुरी हे या जंगलात वास्तव्याला होते। त्यांना देवीने एके दिवशी स्वप्नात दृष्टांत दिला की अमुक ठिकाणी एक जिवंत झरा आहे। तिथून काही पायऱ्या चढल्यानंतर एक तुम्हाला भली मोठी शिळा दिसेल। ती शिळा बाजूला करून आतमध्ये प्रवेश करा, मी तिथे आहे। त्यांनी आतमध्ये प्रवेश केल्यानंतर काळोख अंधारात देवीची पाषाण मूर्ती दिसली। त्यांनी देवीची पूजा अर्चा सुरू केली। काही काळानंतर त्यांचे वंशज बाळ नारायणपुरी यांच्याकडे पूजेचा मान देऊन श्री जमुनापुरी यांनी देवीच्या दरवाजाच्या समोरच जिवंत समाधी घेतली आहे। देवीच्या गाभाऱ्यातून बाहेर आलात की तुम्हाला त्यांची जिवंत समाधी दिसेल। त्यांच्या बाजूला जे पिंडी दिसतात त्या पुजाऱ्यांच्या समाध्या आहेत। आत्तापर्यंत 33 पिढी पुजारींची इथे झालेली आहे।
आतमध्ये पंढरपूर काशीला जाणारी भुयार आहे. भुजंगाचे छोटे 2 भुयारही आहेत. देवीच्या नवरात्र उत्सव आश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी या 10 दिवस फार मोठा उत्सव असतो. तर मित्रांनो, हा होता दाभोळजेठी ते चंडिकादेवी मंदिरापर्यंतचा प्रवास. हा प्रवास माझ्यासाठी केवळ मंदिर दर्शन नव्हता, तर निसर्ग, श्रद्धा आणि शांततेचा संगम होता. जर तुम्ही कोकणात आलात तर एकदा गुहागर ते चंडिकादेवी मंदिराचा हा अनुभव नक्की घ्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असल्यास सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एकदा अशा नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.